नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटवर आणि ह्या कॉटनचं लक्ष्य आहे एकरी 25 क्विंटल, प्रति एकर 25 क्विंटल। तर मित्रांनो, थोडीशी पावसानं ताडण दिली म्हणून आपण आज ड्रीप चालू केलेला आहे। पहा, थेंबाथेंबानं खतं आणि थेंबाथेंबानं पाणी याला फर्टिगेशन असं म्हणतात। जर फर्टिगेशन जर व्यवस्थित असेल तर आपल्या शेतामध्ये 90% उत्पादन वाढण्याची शक्यता असते। 90% उत्पादन वाढण्याची शक्यता असते। थेंबानं पाणी द्या, प्रत्येक थेंबाथेंबानं पाणी द्या आणि प्रत्येक थेंबाथेंबानं फर्टिगेशन करा, हे महत्त्वाचं आहे। तर याच्यामध्ये आज आपला कापूस जवळपास 1 महिना पूर्ण होतोय। जबरदस्त व्हेजिटेरियन ग्रोथ आहे कापसाची आणि याला आम्ही पहिला डोस जे आता चालू आहे पाण्यासोबत ते चालू आहे 19-19-19 वॉटर सोल्युबल खत प्रति एकर 5 किलो आणि व्हेजिटेरियन ग्रोथसाठी प्रति एकर 5 किलो युरिया त्यामध्ये आपण घेत आहोत। तर युरिया प्रति एकर 5 किलो आणि वॉटर सोल्युबल खत 19-19 प्रति एकर 5 किलो असा हा डोस आज पाण्यासोबत इथं आपण देतो आहोत। तर याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी आणि याचं पूर्ण व्यवस्थापन शेतीशाळा ऑल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून करण्यात येत आहे। तर याची जी सुरुवातीची स्टेज आहे 1 महिना पूर्ण होतो आहे। तर सुरुवातीचा जो डोस आहे हा आज आपण इथं अपलोड करत आहोत रासायनिक खताचा आणि याला एक ड्रेंचिंग आम्ही घेतली आहे 21 दिवस झाल्यानंतर। तर 21 दिवस झाल्यानंतर 15 ते 21 दिवसापर्यंत आपल्याला पहिली ड्रेंचिंग घ्यायची। तर 15 ते 21 दिवसामध्ये आपल्याला ड्रेंचिंग कोणती घ्यायची, प्रति एकर 5 लिटर नॅचरल ह्युमस घ्यायचं शेतीशाळेचं आणि प्रति एकर 5 लिटर बायो पॉवर घ्यायचं। तर प्रति एकर ह्युमस 5 लिटर का घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये ह्युमसमध्ये नॅचरल घटक आहेत नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। तर हे 5 घटक आहेत आणि त्याच्यामध्ये 13 प्रकारचे घटक आहेत सगळे नॅचरल। आणि बायो पॉवरमध्ये काय आहे, बायो पॉवरमध्ये ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोटोबॅक्टर म्हणजे युरिया 78% युरिया आपल्या पूर्ण वातावरणामध्ये आहे। तो 78% युरिया ऑब्झर्व करून आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये नत्र उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया आहे ॲझोटोबॅक्टर आणि ॲझोटोबॅक्टर। तर बायोपॉवरमध्ये ॲझोटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुडोमोनस, ट्रायकोडर्मा, PSB फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया आणि KMB पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया हे घटक आहेत। आणि जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल उपलब्ध करून देणारे पण बॅक्टेरिया आहेत। तर खतं म्हणजे काय मित्रांनो, खतं म्हणजे अणू आणि अणूचं विघटन करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, जीवाणू। जर समजा आपण खतं दिले पण त्या खताचं विघटन करून देणारे जर जीवाणू आपल्या जमिनीमध्ये नसतील तर ते खत निष्क्रिय आहे मित्रांनो। आणि ते खत निष्क्रिय असून एकतर पैशाची आपले पैसे गेले, दुसरी गोष्ट ते खत आपल्या जमिनीमध्ये जर पडून राहिलं तर आपल्या जमिनीची प्रत पण खालावते। त्यामुळे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की आपण जर समजा खतं दिले म्हणजे अणू दिले तर अणूचं विघटन करणारे जीवाणू खतं पण आपण दिले पाहिजे, कारण जीवाणू खताचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे। त्याच्यामुळं जैविक खते हे रासायनिक खतापेक्षाही महत्त्वाचे आहेत, कारण रासायनिक खतं आपल्या जमिनीमध्ये जर 50 वर्षापूर्वी टाकलेले असले तरी त्याचे काही ना काही अंश अविघटित प्रमाणात आपल्या सॉईलमध्ये मिक्स असतं। मग अविघटित प्रमाणात जर समजा अणू आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध आहेत पण त्याचं विघटन करणारे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध नाहीत, त्यासाठी जर समजा जीवाणू कल्चर जर आपण सोडलं तर चांगल्या प्रकारे त्याचं विघटन होऊन आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये ते कंटेन्स अवेलेबल होत असतो। त्यामुळे आपल्याला जीवाणू खतं हे जास्तीत जास्त प्रकारे वापरणं गरजेचं आहे। तर जीवाणू खतं जर आपण वापरले तर ॲटोमॅटिकच आपलं उत्पादन तिथं वाढतं, ही गोष्ट लक्षात घ्या। तर थँक्यू मित्रांनो, धन्यवाद। कसा वाटला प्लॉट लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा। आणि एक गोष्ट मित्रांनो, ज्याही शेतकऱ्यांना आपलं उत्पादन वाढवायचं आहे त्या शेतकऱ्यांनी
अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल वर संपर्क साधावा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. कारण मित्रांनो, उत्पादन जर वाढवायचं असेल तर गाईडलाईन खूप महत्त्वाची आहे. आपल्या जमिनीचा pH, ऑर्गॅनिक कार्बन, AC, प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता, आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असणारे न्यूट्रिशन किती आहेत आणि आपल्या पिकाला न्यूट्रिशन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी पाहिजेत किती, हे सगळ्या गोष्टी एक ना अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचं सोल्युशन आणि टोटल मार्गदर्शन मिळणं, सखोल मार्गदर्शन मिळणं आणि कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला शेतीमधून काढून देणं ही खूप आणि खूप काळाची गरज आहे. त्यामुळे मित्रांनो, क्रॉप ट्रीटमेंट घ्या आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये मिळवून घ्या. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. एक तूट झाली. मस्त जर्मिनेशन आहे, एक नंबर. तूट लावली परत, एकच तूट इतक्या याच्यामध्ये दिसली आपल्याला. इथे एक आहे, 10% तूट आहे यामध्ये. खूप छान प्लॉट आहे, जबरदस्त.